राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून इच्छुक असलेले प्रवीण माने यांचा सोनाई उद्योग समूहासमोर भावी आमदार अशा आशयाचे बॅनर लागलेले आहेत। एकंदरीतच कालच माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी शरद पवारांची भेट घेतल्यानंतर त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश निश्चित मानला जात आहे। त्यामुळे साहजिकच मोठ्या प्रमाणात इंदापुरात चर्चांना उधाण आलेलं पाहावयास मिळत आहे। प्रवीण माने यांचे जे कार्यकर्ते आहेत, पदाधिकारी आहेत, यांच्या वतीने स्टेटसवर सांगली पॅटर्न राबवण्याचं देखील स्टेटस ठेवण्यात येत आहे। एकंदरीतच हर्षवर्धन पाटील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याने साहजिकच निष्ठावंताला संधी द्या असं काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील अनेक कार्यकर्ते असतील, पदाधिकारी असतील, यांनी गोविंदबाग येथे शरद पवार यांची भेट घेतली होती आणि कोणत्याही निष्ठावंताला तिकीट द्या अशी मागणी केली होती। एकंदरीतच हर्षवर्धन पाटील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याने साहजिकच निष्ठावंत सद्यस्थितीत चलबिचल अवस्थेत आहेत आणि त्यामुळे साहजिकच प्रवीण माने यांचा सोनाई उद्योगासमोर भावी आमदार अशा आशयाचे बॅनर लागलेले आहेत आणि थोड्याच वेळात हर्षवर्धन पाटील यांची पत्रकार परिषद देखील होणार आहे आणि त्यांचा राष्ट्रवादी प्रवेश तितकाच महत्त्वपूर्ण मानला जात आहे। कारण इंदापूरमध्ये मोठ्या प्रमाणात अधिक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठ्या प्रमाणात निष्ठावान आहेत आणि ते विधानसभेसाठी इच्छुक आहेत। साहजिकच येणाऱ्या काळात हर्षवर्धन पाटील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात आल्यानंतर मोठ्या प्रमाणात विधानसभेसाठी उमेदवारीसाठी रस्सीखेच होणार आहे। त्यामुळे साहजिकच प्रवीण माने यांचा सुरुवातीलाच भावी आमदार असा आशयाचा बॅनर लागल्यामुळे येणाऱ्या काळात विधानसभेची उमेदवारी कुणाला मिळणार हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरा पर्सन विनोद सह मी दीपक कापरे, TV9 मराठी, इंदापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।